ओम नमो भगवते वासुदेवाय. अथक षष्टी अध्याय. भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मिला मारणे. श्रीशुक म्हणतात, श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला 10 पुत्र झाले. ते सर्व गुणांच्या बाबतीत वडिलांपेक्षा कमी नव्हते. श्रीकृष्ण आपल्या महालाबाहेर कधीही जात नाहीत असे पाहून आपणच श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहोत असे त्या राजकन्यांना वाटे, कारण त्यांना श्रीकृष्णांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव नव्हती. आत्मानंदामध्ये असलेल्या श्रीकृष्णांचे कमळाच्या कळीप्रमाणे सुंदर मुख, दीर्घ बाहू, आकर्ण नेत्र, प्रेममय हास्य, भावपूर्ण नजर आणि मधुर वाणी यामुळे त्या सुंदरी स्वतःच मोहित झालेल्या असत. त्या आपल्या शृंगारपूर्ण हावभावांनी त्यांचे मन जिंकू शकत नसत. मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी व भुवयांच्या विलासाने त्या 16 सहस्त्र स्त्रिया कामकलेच्या भावांनी परिपूर्ण असे कामबाण त्यांच्यावर सोडित. परंतु कोणत्याही साधनांनी त्या भगवंतांचे मन विचलित करू शकले नाहीत. ब्रह्मदेव इत्यादी देवांना सुद्धा ज्यांचे खरे स्वरूप कळले नाही त्या रमारमणांना त्या स्त्रियांनी आपल्या पतीच्या रूपाने प्राप्त करून घेतले होते. आता नित्य त्यांचे प्रेम आणि आनंद वाढत होते आणि त्या प्रेमपूर्ण हास्ययुक्त पाहणे, नव्या समागमाची लालसा इत्यादींनी भगवंतांची सेवा करीत असत. त्या सर्व पत्न्यांच्या बरोबर सेवा करण्यासाठी शेकडो दासी असत. तरीसुद्धा जेव्हा त्यांच्या महालात भगवान येत तेव्हा त्या स्वतः पुढे होऊन त्यांचे स्वागत करीत, श्रेष्ठ आसनावर बसवीत, उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत, चरण कमले धूत, विडा देत, पाय चेपून त्यांचा थकवा दूर करीत, पंख्याने वारा घालीत, सुवासिक चंदन इत्यादी लावीत, फुलांचे हार गळ्यात घालीत, केस विंचरीत, झोपवीत, स्नान घालीत आणि अनेक प्रकारच्या पदार्थांचे भोजन करून स्वतः भगवंतांची सेवा करीत. श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नीला 10 पुत्र होते हे मी सांगितलेच आहे. त्यापैकी ज्या 8 पट्टराण्या होत्या त्यांच्या प्रद्युम्न इत्यादी पुत्रांविषयी मी आता सांगतो. प्रद्युम्न चारुदेष्ण, सुदेष्ण, पराक्रमी चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि 10वा चारू असे रुक्मिणीला 10 पुत्र झाले. हे सर्वजण कोणत्याही बाबतीत वडिलांहून कमी नव्हते. भानू, सुभानू, स्वरभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू असे सत्यभामेचे 10 पुत्र होते. जांबवंतींचे साम, सुमित्र, कुरुजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविड आणि क्रतू असे 10 पुत्र होते. हेही श्रीकृष्णांना प्रिय होते. नाग्नजितीला वीर, चंद्र, अश्वेसन, चित्रगु, वेगवान, वृष, आम, शंकू, वसु आणि कांतिमान कुंती असे 10 पुत्र झाले. कालिंदीचे हे 10 पुत्र होते. धूत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि धाकटा सोमक. मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मा हिच्यापासून प्रघोष, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, उद्वर्ग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित यांचा जन्म झाला. मित्रविंदेचे वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नाद, महाश, पावन, वही आणि क्षुधी हे पुत्र होते. भद्रेचे संग्रमाजित, बृहस्सेन, शूर, प्रहरण, अरिजित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्तक हे पुत्र होते. या पट्टराणींव्यतिरिक्त भगवंतांच्या रोहिणी इत्यादी आणखी 16,100 पत्न्या होत्या. त्यांचे दीप्तिमान, ताम्रतप्त इत्यादी पुत्र होते. प्रद्युम्नाचा भोजकट नगरात राहणाऱ्या रुक्मीची कन्या रुक्मवती हिच्याशी विवाह झाला होता. तिच्यापासून बलशाली अनिरुद्धचा जन्म झाला. परीक्षिता, श्रीकृष्णांच्या मुलांच्या 16,108 माता होत्या, म्हणून त्यांच्या पुत्रपौत्रांची संख्या कोट्यावधी झाली. राजाने विचारले, हे विद्वान, भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर रुक्मीचा पराभव केला होता, त्यामुळे तो श्रीकृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पाहत होता. अशा स्थितीत त्याने आपली कन्या शत्रूच्या मुलाला कशी दिली? या 2 शत्रूंमध्ये पुन्हा परस्पर वैवाहिक संबंध कसा जुळून आला? कारण योगीजन भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील इंद्रियातीत, पुष्कळ लांबच्या किंवा एखाद्या अडथळ्यामुळे न दिसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्रत्यक्ष पाहत असतात. श्रीशुक म्हणतात, प्रद्युम्न मूर्तिमंत कामदेव होता. त्याला रुक्मवतीने स्वयंवरामध्ये स्वतःच वरमाला घातली. त्यावेळी युद्धामध्ये प्रद्युम्नाने एकट्यानेच तेथे एकत्रित आलेल्या राजांना जिंकले आणि रुक्मवतीचे हरण केले.
श्रीकृष्णांकडून अपमानित झालेल्या जरी रुक्मीच्या मनातील वैर कायम होते, तरीसुद्धा आपली बहीण रुक्मिणी हिला प्रसन्न करण्यासाठी त्याने आपला भाचा प्रद्युम्न याला आपली कन्या दिली. परीक्षिता, रुक्मिणीची एक सुंदर चारुमती नावाची कन्या होती. कृतवर्माचा पुत्र बली याने तिच्याशी विवाह केला. रुक्मीचे श्रीकृष्णांची वैर होते, तरीसुद्धा आपल्या बहिणीला प्रसन्न करण्यासाठी त्यांनी आपली नात रोचना हिचा विवाह रुक्मिणीचा नातू अनिरुद्ध याच्याशी लावून दिला. अशा प्रकारचा विवाह संबंध शास्त्रविरुद्ध होता हे रुक्मिणीला माहीत असूनसुद्धा बहिणीच्या प्रेमाखातर त्याने असे केले. राजा अनिरुद्धाच्या विवाह सोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी, प्रद्युम्न, साम इत्यादी भोजकट नगरीला आले. विवाह सोहळा संपल्यानंतर कलिंग नरेश इत्यादी गर्विष्ठ राजे रुक्मिणीला म्हणाले, तू बलरामाला दूतात जिंकून दाखव. हे राजा रुक्मी, बलरामाला दूत खेळता येत नाही, परंतु खेळण्याचे त्याला जबरदस्त व्यसन आहे. त्या लोकांनी इरेला घातल्याने रुक्मीने बलरामांना बोलवून तो त्यांच्याबरोबर द्यूत खेळू लागला. बलरामांनी अगोदर 100, नंतर 1000 व त्यानंतर 10,000 मोहरांचा डाव लावला. ते सर्व रुक्मीने जिंकले. तेव्हा कलिंग राजा दात विचकटवून गदगद हसून बलरामांची खिल्ली उडवू लागला. बलरामांना ते सहन झाले नाही. यानंतर रुक्मीने 1,00,000 मोहरांचा पण लावला. तो बलरामांनी जिंकला. म्हणून रुक्मी लबाडीने म्हणू लागला की मी जिंकलो. त्यावर बलराम पौर्णिमेच्या दिवशी समुद्र खवळावा तसा रागाने खवळला. त्याचे डोळे स्वभावतःच लाल होते. क्रोधामुळे ते आणखीच लाल झाले. आता त्यांनी 10 कोटी मोहरांचा पण लावला. यावेळी सुद्धा द्यूताच्या नियमानुसार बलरामांचाच जय झाला. परंतु रुक्मीने कपटाने म्हटले, मी जिंकलो. या विषयातील तज्ज्ञांचा निर्णय करू देत. त्यावेळी आकाशवाणी झाली की नियमानुसार बलरामांनीच हा डाव जिंकला आहे. रुक्मी खोटे बोलतो. यावेळी रुक्मीचा मृत्यू जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या साथीदार दुष्ट राजांनी त्याला भडकावले. तेव्हा त्याने आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामांची खिल्ली उडवीत म्हटले, तुम्ही वनात भटकणारे गवळे, द्यूतातले तुम्हाला काय कळणार? फाशांनी आणि बाणांनी फक्त राजे लोकांनीच खेळावे, तुम्ही नव्हे. रुक्मीने असा अपमान केल्यामुळे आणि राजे लोकांनी चेष्टा केल्यामुळे बलरामांनी क्रोधित एका लोखंडी काटे लावलेल्या सोट्याने त्या विवाह मंगल सभेतच रुक्मीला ठार केले. जो कलिंग नरेश अगोदर दात विचकावून हसत होता, तो आता तेथून निसटला. परंतु बलरामांनी 10 पावलावरच त्याला गाठून क्रोधाने त्याचे दात पाडून टाकले. बलरामाने त्याच सोट्याने दुसऱ्या राजांचे हात, मांड्या, मस्तके इत्यादी तोडून टाकले. रक्ताने माखलेले ते भयभीत होऊन तेथून पळू लागले. परीक्षिता, श्रीकृष्णांनी विचार केला की बलरामांची प्रशंसा केली तर रुक्मिणी रागवेल आणि हे वाईट केले असे म्हटले तर बलराम रागवेल. म्हणून आपला मेहुणा रुक्मी याच्या मृत्यूबद्दल ते आज चांगले अगर वाईट काहीच बोलले नाहीत. यानंतर अनिरुद्धचा विवाह आणि शत्रूचा वध ही दोन्ही कामे पूर्ण करून भगवंतांच्या आश्रित बलराम इत्यादी यादव नवविवाहिता रोचना हिच्यासह अनिरुद्धला श्रेष्ठ रथात बसवून भोजकट नगरातून द्वारकापुरीला निघून आले. अध्याय 61 समाप्त.